नमस्कार. मी डॉक्टर जय मकवाना आणि आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध डॉक्टर अमोल भोजे, कार्डियक सर्जन UAMS हॉस्पिटल सांगली. डॉक्टर अमोल भोजे यांनी आपल्या 9 वर्षाच्या करिअरमध्ये 3000 पेक्षा जास्त हार्ट सर्जरीज केलेत, म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया केलेत. त्यांचं मुख्य स्किल सेट किंवा स्पेशालिटी मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, म्हणजे दुर्बिणीद्वारा कमीत कमी चिर फाडत हृदय शस्त्रक्रिया करणं ही त्यांची स्पेशालिटी आहे. चला आज त्यांच्याशी बोलूया. हॅलो डॉक्टर, कसे हाय. आहात? मी मस्त. तर डॉक्टर अमोल भोजे, कार्डियक सर्जन बनण्याचं डिसिजन तुम्ही कधी घेतलं आणि का घेतलं? मी लहानपणे टीव्ही बघायचं सगळ्यांना आवड असते, तसंच आम्हाला पण होतं. मग त्यावेळेला आम्ही काही न्यूजमध्ये जास्त इंटरेस्टेड नव्हतो, पण हो. आमचे वडील इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला सांगायचे न्यूजमधून. हे कर 94 साली पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट झाला होता एम्समध्ये. त्यांनी त्यावेळेला मला दाखवली होती. मी 4थी मध्ये होतो त्यावेळेला. मला अच्छा. काय समजलंच नाही काय न्यूजमध्ये काय दाखवले आणि मला वडील काय सांगितले. पण तसं तसं मी ग्रो झालं आणि ह्याच्याबद्दल मला मोर अँड मोर इन्फॉर्मेशन मिळत गेलं. मला ते दिवस आठवतंय की त्या दिवशी मी जे काही बघितलेलं, इट वॉज नथिंग लेस दॅन अ मिरेकल. मग तेव्हापासून मला हार्ट सर्जरीज मध्ये इंटरेस्ट आहे. आणि तेव्हा तर ती खूपच मोठी न्यूज होती, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट केला आहे असं. येस. ओके. तसं तसं मी कॉलेजमध्ये गेलो. मग माझा इंटरेस्ट अजून स्ट्रॉंग झाला. मी MBBS मध्ये वाचताना KLE हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरीज व्हायचे. मी आउट ऑफ इंटरेस्ट, इवन ज्युनियर लेवलमध्ये होतो त्यावेळेलाच आउट ऑफ इंटरेस्ट जाऊन ते सर्जरीज बघायचो. म्हणजे जेव्हा तुम्ही MBBS मध्ये होता, MBBS तेव्हा पण मध्ये तुम्ही जाऊन OT मध्ये जाऊन हार्ट सर्जरी तुम्ही बघायचे? येस. MBBS मध्ये युजली हार्ट सर्जरीचे पोस्टिंग्स नसतात. करेक्ट. हो, नसतं. पण मी आउट ऑफ इंटरेस्ट तिथं जाऊन ते सगळं विटनेस करायचो. अँड आय यूज टू सी द सर्जन ब्रिंगिंग बॅक द हार्ट फ्रॉम ओके. डेथ टू लाईफ. मग दॅट अमेज मी अ लॉट. मग मी तेव्हा नक्की झालो की मला हेच करायचं, अजून काही नाही करायचं. सर तुम्ही MBBS केली हॉस्पिटल बेलगामहून केलं, त्याच्यानंतर MS PGI चंदीगड, जे एक हाय व्हॉल्यूम इन्स्टिट्यूट आहे, येस. आणि त्याच्यानंतर तुम्ही MCA सुपर स्पेशलायझेशन कार्डियक सर्जरी मध्ये एम्स दिल्लीमधून केलंय, करेक्ट? येस. ते तर खूपच हाय व्हॉल्यूम हॉस्पिटल आहे. तुम्ही लाईक भरपूर सर्जरी तुम्ही बघितले असतील, केले असतील, असिस्ट केले असतील. येस. AIIMS इज लाईक नंबर 1 रेफरल सेंटर फॉर होल ऑफ नॉर्थ इंडिया. हाय व्हॉल्यूम सेंटर आहे. मोस्ट कॉम्प्लिकेटेड जे काही ट्रीटमेंट्स आहेत आणि सर्जरीज आहेत, एव्हरीथिंग इज बीइंग डन देअर. सर एम्स दिल्लीमध्ये सुपर स्पेशलायझेशन इन कार्डियक सर्जरी करण्याचा आपला एक्सपिरियन्स कसा होता? एम्स इज अ हाय व्हॉल्यूम सेंटर. मग तिथं सगळं अख्खं नॉर्थ इंडियाचं सगळं पेशंट रेफर व्हायचे. आणि जे काही कॉम्प्लिकेटेड सर्जरीज, रेअर सर्जरीज बाहेर कधी कधी तरी होत्यात, तिथं रोज व्हायचे. Okay. मग वी यूज टू विटनेस लॉट ऑफ व्हेरायटी ऑफ सर्जरी आणि सगळं कॉम्प्लिकेशन्स आणि कॉम्प्लिकेटेड जे काय आजार असतात किंवा सर्जरीज असतात ते सगळं आपलं नेहमीचे असायचे. एम्स दिल्लीमध्ये सर तुमचं लाईफ चेंजिंग असं मुवमेंट कधी तुमचं आयुष्यात आलं? हो. मी जस्ट माझं MCA ट्रेनिंग खतम करून तिथंच जॉबला जॉईन झालो होतो. MCA झाल्यानंतर ज्युनियर सर्जन म्हणून तिथे जॉब्स असतात. आय जॉईन्ड ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन एम्स. मग एक दिवशी आपण एक केस घेतला आत ऑपरेशन थिएटरमध्ये. केस थोडंसं क्रिटिकल होता. नॉर्थ ईस्ट मधून आला होता पेशंट. त्याची महाधमनी जे काय आहे ते मोठी झाली होती. त्याचं ते रिप्लेसमेंट करायचं होतं आपल्याला. मग आपण आत घेतलं, छाती उघडली, मग त्याच वेळेला ते फटली पूर्णपणे. अरे बापरे. मग ते फटल्यानंतर त्याचा हार्ट बंद पडला, रक्तस्राव झाला. कमीत कमी 1.5 ते 2 लिटर रक्त सगळं बाहेर पडलं. मग त्यावेळेला आपल्याला वाटलं की आता सगळं संपलेलं आहे, तर काही होणार नाही, हा पेशंटचं ह्याला डिक्लेअर करावं लागणार असं वाटलं. पण एक लास्ट ट्राय करावं असं मनात होतं आणि नेव्हर गिव्ह अप ते ॲटिट्यूड मनात होतं. मग जे काय होईल त्याच्यानंतर ते आपण ऍक्सेप्ट करू, पण काही न करता ह्याला डिक्लेअर करायचं त्याच्यासाठी माझं मन तयार झालं नाही. मग मी आय प्रोसिडेड विथ द सर्जरी. ते पूर्ण नाडी बदलली
आणि ते काय मेंदूला जाणारे नाळे आहेत ते पण बदलावं लागलं, ते पण फाटले होते. जवळपास 13 तास सर्जरी चालली. माझ्याबरोबर जे असिस्टंट होते 7 लोक असिस्टंट चेंज झाले सकाळपासून रात्रीपर्यंत. बापरे. पण मला तिथं उभे राहावं लागलं आणि रात्री जवळपास 11-12 वाजता संपला केस. मग आम्ही शिफ्ट केलो. जवळपास 20 दिवस कोमामध्ये होता पेशंट, कारण त्याचे मेंदूला सप्लाय करणारे नाळे पण फटले होते म्हणून. जवळपास 21व्या किंवा 22व्या दिवशी तो शुद्धीमध्ये आला, हळूहळू इम्प्रुव्हमेंट दाखवला आणि शेवटी 1.5 महिन्यानंतर ते घरी गेला. आता पण तो चांगला आहे, चालत फिरत येतोय, हसत खेळत आहे. त्याची फॅमिली एकदम खुश आहे. त्यांना पण वाटलं नव्हतं की हे सगळं कॉम्प्लिकेशन होणार आणि हे सगळं घडणार म्हणून. बट नाऊ पेशंट इज टोटली फिट अँड फाईन. त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो की कुठलाही चॅलेंज लाईफमध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये असू दे किंवा लाईफमध्ये असू दे, कुठलाही चॅलेंज तुम्हाला आलं की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवायचं. त्याच्यासाठी जे काही प्रयत्न आपल्या हातात आहे ते सगळं करायचं. त्याच्यानंतर हो म्हणायचं, ठीक आहे माझ्याकडनं झालं किंवा नाही झालं, प्रयत्न केल्यानंतर म्हणायला पाहिजे, प्रयत्न करायचा अगोदर नाही. एंडपर्यंत होप सोडायची नाही. येस. आणि पेशंटला वाचवायला, पेशंटला फायदा करायला कुठलंही एक्सटेंटला तुम्हाला जावं लागलं, जायचं आणि ते करायचं. सर तुम्ही एका दिवसात मॅक्झिमम किती सर्जरीज केलेत? मी 5 सर्जरी केलं हे एका दिवसात. 5 सर्जरीज? 3 प्लॅन्ड होते आणि 2 एमर्जन्सी आले होते. ते पण मी एम्स मध्येच केलंय. बाहेर पडल्यानंतर एवढं हाय व्हॉल्यूम केलं नाही. आणि पूर्ण म्हणजे किती तास तुमचे गेले असेल पूर्ण हे 5 युजली सकाळी 8 वाजता ओटी सुरू होते. मग आपण जवळपास रात्री 2 वाजता बाहेर पडलो होतो 5 संपून. लास्टचे जे काही 2 होते सायंकाळचे ते दोन्ही एमर्जन्सी मध्ये आले होते पेशंट. म्हणजे ऑलमोस्ट 18 तास. 18 तास ओटी मध्ये होतो आपण. मग डॉक्टर तुम्ही एम्स मध्ये होता, तुमचा जॉब पण होता, केसेस पण चांगले येत होते. सांगली येऊन सेटल व्हायचा डिसिजन आपण का घेतला? एक तरी मी इथलं जवळच आहे, माझं गाव एकदम जवळ आहे आणि पहिल्यापासून एक मनात होतं की आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं, आपला माती जवळ यावं आणि इथं काम करावं. आणि एक घटना पण घडली तिथं, दॅट इन्स्पायर्ड मी मोर टू कम बॅक. एक उत्तर प्रदेशचा एक पेशंट आला होता आणि जेपर्यंत तो एम्सला पोहोचला म्हणजे ही वॉज डेड, म्हणजे आपण त्याला वाचू शकलो नाही. मी फॅमिलीशी बोललो, सगळ्यांशी बोललो. एक गोष्ट मला माहीत पडली की जवळपास कुठलं तरी एक चांगलं डॉक्टर किंवा चांगलं सेंटर असलं असतं तर ते पेशंट वाचलं असतं. मग एम्समध्ये जे काही फॅसिलिटीज अवेलेबल आहे, एक्सपर्टाईज अवेलेबल आहे, त्याच्या घरचं जवळ कुठंतरी असलं असता मग त्या पेशंट वाचलं असतं. इंडियामध्ये टियर 2 टियर 3 सिटीज येस. कार्डिओथोरॅसिक सर्जन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप वेळ गोष्ट आहे. येस. मग त्या दिवशी मी असं विचार केलं की हे फक्त उत्तर प्रदेशची स्टोरी आहे, तसंच स्टोरी अख्खा इंडियामध्ये सगळीकडे घडत असतील आणि माझं घरच्या जवळ पण घडत असतील. मग मला आता असं मनात आलं की मी घरच्या जवळ जाऊया, सांगली, कोल्हापूर कुठं पण जाऊया, पण तिथे एक चांगलं एम्स सारखा, एम्सचा स्टँडर्डचा एक हॉस्पिटलमध्ये एक सिस्टम बनवावं. तिथं सगळं कॉम्प्लिकेटेड सर्जरीज अवेलेबल असावं आणि सगळं लहान बाळापासून वृद्ध वयाचं जे काही पेशंट येतात त्यांच्यासाठी कार्डियक सर्जिकल सर्व्हिसेस अवेलेबल करून द्यायचं हे एक स्वप्न होतं माझं. मग मी इथं आलेलो आहे आणि वी हॅव स्टार्टेड अ गुड सेंटर ॲट UAMS अँड वी आर केटरिंग टू अराउंड 5 to 7 डिस्ट्रिक्ट्स अराउंड. दॅट्स अमेझिंग. कारण मला माहित आहे की इकडचं आपलं सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातले लोक आतापर्यंत तर मुंबई आणि बँगलोरला त्यांना जावं लागायचं कोणतंही हार्ट सर्जरी करायचं असेल, काही कॉम्प्लिकेटेड सर्जरी करायचं असेल त्यासाठी. पण आता ते इकडे सांगलीमध्येच करू शकतात तुमच्यामुळे. येस. थँक्यू. डॉक्टर तुम्ही इतके हार्ट सर्जरीज केलेत, त्यापेक्षाही जास्त तुम्ही पेशंट्स बघितले असतील आणि बघितलं तर आता सध्या इंडियामध्ये हार्टचे केसेस वाढत चाललेत. तुमच्या हिशोबाने असं मुख्य कारण काय आहे? मुख्य एक कारण नाही आहे, 2-4 कारणं आहेत. त्याच्यामुळे हार्ट डिसीज इन यंग इज बिकमिंग व्हेरी कॉमन आणि सडन डेथ्स पण एकदम जास्त झालेले आहे, स्पेसिफिकली कोविडच्या नंतर. त्याच्यामध्ये 2-3 रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हार्टचं डिसीज वाढलेलं आहे. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ टोबॅको आणि एक्सरसाइज न करणे, सेडेंटरी लाईफस्टाईल
आणि एरेक्टिक डाईट, म्हणजे जे काही हेल्दी डाईट होती ते आम्ही आता खात नाही. बरोबर. जे काही व्हॉट एव्हर प्रोडक्ट्स वी आर कन्झ्युमिंग ते हेल्दी नाही आहेत. मग हे मुख्य कारण आहे. कुठं ना कुठंतरी कोविड हे सगळे गोष्टीला अजून जास्त कॉम्प्लिकेटेड बनवलेलं आहे. लोकांचं बाहेर पडणं कमी झालं, वर्क फ्रॉम होम स्टार्ट जास्त झालं, सेडेंटरी लाईफस्टाईल ऍक्च्युली वाढली त्यामुळे. येस त्यानंतर येस. आणि अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर मी विसरलो, स्ट्रेस. आता तुम्ही शाळेपासून वृद्ध वयापर्यंत कुठं पण घ्या, सगळ्यांना वेगळं वेगळं प्रकारचं स्ट्रेस आहे. करेक्ट. हे पूर्ण वर्ल्ड जास्त कॉम्पिटेटिव्ह झालेले आहे, त्यामुळे इवन स्कूल चिल्ड्रन आर फेसिंग स्ट्रेस. कॉम्पिटिव्ह झालंय, कॉर्पोरेट लाईफस्टाईल जास्त झाली आहे, येस त्यामुळे स्ट्रेस वाढला आहे. येस. डॉक्टर, हृदयाचं वय हे काय प्रकार आहे? हार्ट एज आणि माणसाचं क्रोनॉलॉजिकल एज दोन्ही वेगळे वेगळे असू शकतात. ऍट बर्थ तुम्ही लाईफ एक्सपेक्टन्सी 80 पण धरला, मग हार्टचं वय पण अजून 80 वर्ष राहते त्याच्याकडे, आणि क्रोनॉलॉजिकल एज पण अजून पुढे 80 वर्ष राहतात. पण ॲज अँड व्हेन बॉडी गेट्स एक्सपोज टू रिस्क फॅक्टर्स, म्हणजे काय, स्मोकिंग झाला, स्ट्रेस झाला, डाएट अनहेल्दी डाएट झाली, आणि एक्सरसाइज न करणे, हे सगळ्यांचं इफेक्ट तुमचं 10-12 वर्षात व्हायला सुरू होतं, आणि ते 20, 30, 40 पर्यंत असं चालू असतं. जेपर्यंत माणूस 30 वयापर्यंत पोचलेला असतो, त्याचा हे सगळ्यांच्या असरमुळे हार्टचं वय 60 पर्यंत पोचलेलं असतं. म्हणजे त्याच्याकडे पुढे फक्त आता 20च वर्ष राहिलेले आहेत. म्हणजे 30 वयाचं माणूस पण वृद्धसारखं, त्याचं हार्ट वृद्धसारखं वागतो. ह्याचं मुख्य कारण मी म्हणू शकतो की हे सगळं रिस्क फॅक्टर असू शकतं. डॉक्टर, आपलं स्पेशलायझेशन मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी आहे, करेक्ट? यस. म्हणजे की होल दुर्बिणीद्वारा कमीत कमी चिरफाड करून हार्टची, हृदयाची शस्त्रक्रिया करणं. हे जर थोडक्यात सांगतात कसं असतं, का असतं? ट्रेडिशनली आम्ही पहिले काय करायचो की हार्टला ऑपरेशन करायला समोरून एक मोठी चिरफाड करून हार्ट पर्यंत हड्डी कापून मग हार्ट पर्यंत पोचायचो. मग व्हॉट एव्हर सर्जरी वी वॉन्ट टू डू ऑन द हार्ट, मग ते सगळं संपन्न करून मग परत हड्डीला एकमेकांची टाके घालून त्याला बंद करायचं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक 2-3 प्रॉब्लेम होते. एक तरी ते समोरून एकदम मोठा स्कार दिसायचो पेशंटला, मग ते सायकोलॉजिकली त्याला असं वाटायचं की मोठं ऋण आहे. दुसरं, हड्डी कापायची गरज पडत होती. मग ती हड्डी जुळूपर्यंत पेशंटची सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद असतात, कारण त्याच्यावरती ताण पडलं तर मग ती हड्डी जुळत नाही. आणि तिसरं म्हटलं तर इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त होते, ब्लिडिंग व्हायचे चान्सेस जास्त होते, आणि पेन पण जास्त होते. करेक्ट, कारण मेजर्स काय आहे, मेजर Yes. ट्रॉमा आहे. हे सगळं नेगेटिव्ह पॉइंट्स असल्यामुळे म्हणजे फार जास्त रिसर्च झाला ह्याच्यावरती, आणि ते मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी हा एक प्रकार जन्मला. मग त्याच्यामुळे काय होते की समोरनं न कापता 2 बरकड्यामध्ये एक लहान छिद्र करून त्यात स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स असतात, लांब लांब इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या इन्स्ट्रुमेंट घालून दुर्बीनमध्ये बघून ते सर्जरी करायचं असतं. त्याचे काही फायदे आहेत त्याचे. एकतरी ते मोठं ऋण नसतो, लहान ऋण असते, पेन कमी असते, रिकव्हरी फास्ट असते, आणि आम्ही हड्डी कापलेले नाही आहे त्याच्यामध्ये. मग पेशंट कॅन डू ऑल द ऍक्टिव्हिटीज इवन आफ्टर 10 days ऑफ सर्जरी. पेशंट इमोबिलाइज होऊन जात नाही, बेड रिडन होऊन जात. येस, बेड रिडन होत नाही, नॉर्मल ऍक्टिव्हिटीमध्ये लवकरच येतो. ही कॅन सोशलाइज फास्टर, बाहेर जाऊ शकतात, त्यांचे काय नॉर्मल रुटीन ऍक्टिव्हिटीज असतात ते करू शकतात. तर अशा कोणकोणत्या सर्जरीज आहे की जे आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह मेथडने आपण करू शकतो? प्रॅक्टिकली जे काय रुटीनली आम्ही कॉमनली जे काय सर्जरी करतो, बायपास सर्जरी, वॉल रिप्लेसमेंट, लहान बाळांचे होल बंद करणे, हे सगळं प्रकारचे सर्जरीज आम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह पद्धतीने करू शकतो. डॉक्टर, आज पण बरेच कार्डियक सर्जन ओपन हार्ट सर्जरी करताय, ओके, पण आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज करण्याचं शिकण्याचं किंवा ट्रेनिंग घ्यायचं डिसिजन का घेतलं? त्याचे पाठीमागे एक 2-3 स्टोरी आहेत. मी मेन्शन करू शकतो. मी ज्या वेळेला दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला एक 12-13 वर्षाची एक मुलगी होती, त्याला हार्टमध्ये होल होता. मग पेरेंट्स घेऊन आले होते त्याला, आम्ही ऑपरेशन वगैरे केलं, त्याचं नॉर्मल पद्धतीनं ऑपरेशन केलं, सगळं व्यवस्थित झालं, पेशंट डिस्चार्ज होऊन घरी गेला.
मग एव्हरी 6 मंथली आम्ही फॉलोअपला बोलवत होतो पेशंटला. पेरेंट्स, सर्जरी चांगली होती, पेशंट बाळ चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, पण पेरेंट्स हॅपी नव्हते. मी त्यांना त्यांचं तोंड बघून विचारलं की का बरं असं काय आहे, तुम्ही काय, वाय यू आर नॉट हॅपी विथ द सर्जरी. त्यांनी म्हटले की त्याच्या छातीवर एक ऋण आहे, मग ती मुलगी आहे, उद्या जाऊन त्याचं मॅरेज होणार, इट विल बिकम अ बिग प्रॉब्लेम फॉर हर. त्यावेळेला मला पण वाटलं की हे सोशिओलॉजिकल, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय सर्जरीचे आहे, ते पण एक मोठा भाग आहे ज्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागणार. आणि स्कार रिलेटेड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स भरपूर असतात, ते समोर येत नाही आहेत कारण पेशंट त्याच्याबद्दल बोलत नाही आहेत. पण तुम्ही डिग केला तर भरपूर लोक असं असतात त्यांचे स्कार काय असतो दिसतो, त्याच्याबद्दल ते हॅपी नसतात. त्यावेळेला मी हुडकायला प्रयत्न केला की त्यावेळेला मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी वॉज व्हेरी न्यू थिंग. मग मला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट जागला. मग आय स्टार्टेड लुकिंग फॉर ट्रेनिंग, कुठं कुठं ट्रेनिंग मिळू शकते त्याच्याबद्दल. ओके. मग तिथंच दिल्लीमध्येच 2-3 सिनियर सर्जन होते, ते हे सगळं सर्जरीज करायचे. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं शिकलं हे सर्जरी. अँड नाऊ आय हॅव कम टू सांगली, अँड नाऊ आय वॉन्ट टू गिव्ह दॅट बेनिफिट ऑफ माय ट्रेनिंग ॲट दिल्ली टू माय पीपल. इथं पण तसेच बरेच पेशंट आहेत, त्यांना हे ऋण नको पाहिजे असते. काय, कारण मला वाटतं की सांगली, कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणी सध्या मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज प्रॅक्टिस करत नाही. प्रॅक्टिस करत नाही. आणि इथं आल्यानंतर मी जे काय पहिली केस इथं केली, त्याचं पण एक स्टोरी आहे, मी सांगतो. त्यांनी एक 60 इयर्सचे वृद्ध होते, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ते काम केलेला माणूस होते. मग त्यांना पोलिओ होता, दोन्ही पाय त्यांचे निष्क्रिय होते आणि ते क्रचेस घेऊन चालत होते. आणि त्याला हार्टमध्ये क्रिटिकल ब्लॉक्स होते, 3 ब्लॉक्स होते. मग बायपास सर्जरीची त्यांना गरज होती. मग त्यांनी माझ्याकडे आले आणि म्हटले की सर, सर्जरी तुम्ही करताय का आमचं. मी त्यांना सगळं अवस्था बघून मला असं वाटलं की मी इथं समोरनं सर्जरी केली त्यांची, मग ते कधी जुळणारच नाही, कारण तिचे क्रचेस इथं होते. ते चालायला सुरू केले तर ह्याच्यावरती एकदम ताण पडणार आणि ती हड्डी कधी जुळणारच नाही. मग ते रिसर्च केल्यानंतर आपल्याला असं डिसिजन असं घेतलं आम्ही की ह्यांना मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी सूट होणार, दुसरं कुठलं सर्जरी सूट होऊ शकत नाही. पण त्यावेळेला आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते, काही नव्हतं. मग स्पेशल रिक्वेस्टनं आम्ही मुंबईच्या टीमला कॉन्टॅक्ट केलो. त्यांनी एक केससाठी सगळं इन्स्ट्रुमेंट फ्री द्यायला तयार झाले. मग त्या पेशंटला आम्ही आत घेतलं, सगळं व्यवस्थित सर्जरी झाली. फक्त 4 सेंटीमीटरचं एक स्मॉल कट करून त्यांची आम्ही सर्जरी केली. आणि तुम्ही बिलीव्ह करताय की नाही माहित नाही, पण 4थ्या दिवशी त्या माणसांना ते दोन्ही क्रचेस घेऊन चालायला सुरू केले. आणि द फॅमिली अँड द पेशंट वेर व्हेरी हॅपी. पेन अब्झोल्युटली नव्हतं आणि ही वॉज ऍक्टिव्ह आफ्टर 1 वीक ऑफ सर्जरी. म्हणजे ज्या पेशंटला ओपन हार्ट सर्जरी ऑप्शनच नव्हता, येस सर्जरी न करणं ऑप्शन नव्हतं, येस, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमुळे 4 दिवसात चालू शकला. दॅट इज द ब्युटी ऑफ मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी. मला एक केस आठवते की एक 65 इयर्स ओल्ड माणूस आला होता, त्याचं हार्टमध्ये 3 ब्लॉक्स होते आणि 15 दिवसानंतर त्याचं मुलगीची लग्न होती. मग ते सर्जरी पण पुढे टाकता येणार नाही असलं कंडिशन होतं. ते बरेच 2-3 हॉस्पिटलमध्ये फिरून आमच्याकडे आला होता. त्यांनी म्हटले की सर, मला 15 दिवसानंतर माझ्या मुलगीचं लग्न आहे आणि ते लग्न पोस्टपोन करायचं नाहीये, पुढे टाकायचं नाहीये मला. मग मी म्हटलं की 8व्या दिवशी तुम्हाला घरी पाठवतो, तुमचं तुम्ही लग्न पार पडवू शकते. आम्ही ते मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निकनं बायपास केली. 7व्या-8व्या दिवशी त्यांनी घरी गेले. 15व्या दिवशी त्यांनी त्यांचं स्वतःच्या मुलगीचं लग्नामध्ये नाचले आणि मला व्हिडिओ पाठवले आणि आय वॉज व्हेरी हॅपी. डॉक्टर, मिनिमली इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरी म्हणजे दुर्बीणद्वारा हृदय शस्त्रक्रिया, आता ते लहान इन्सिजन करून आपण शस्त्रक्रिया करतो, मग याचं कॉस्टिंग पण कमी असेल ओपन हार्ट सर्जरीपेक्षा? सर्जिकल कॉस्ट थोडंसं नॉर्मल सर्जरीपेक्षा जास्त असतो, कारण इक्विपमेंटची कॉस्ट असते. इक्विपमेंट जर्मनीमधून येते, त्याच्यामुळे थोडंसं कॉस्टली जातं. पण ओव्हरऑल कॉस्ट बघितले गेले 3 महिन्यापर्यंत तुमचे फॉलोअप्स, रिकव्हरी, तुमचं नोकरीला जायचं
टाइमलाईन सगळं बघितलं तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आपल्याला स्वस्त पडते. डॉक्टर तुम्ही म्हणताय की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचं सर्जिकल कॉस्ट जास्त आहे. तर आता ही जी सर्जरी आहे, ही जी ॲडव्हान्स सर्जरी आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो? एक चांगली गोष्ट म्हटलं तर अलीकडे ते महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट योजनामध्ये कव्हर झालेली आहे. फ्रॉम अच्छा. फ्रॉम जुलै 1 वी आर हॅव्हिंग मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज अंडर महात्मा फुले योजने. म्हणजे आता MJPGY मध्ये काहीही पैसे न देता मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज लोक घेऊ शकतात स्वतः. येस येस येस. त्यांच्याकडे काही पैसे नसले तर पण आपण फ्रीमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी लोकांपर्यंत पोहोच करू शकतो. डॉक्टर, ज्या पेशंट्सला हार्ट सर्जरी रेकमेंड झाली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲडवाइस देता? हार्ट सर्जरी ज्या पेशंटसाठी हार्ट सर्जरी ॲडवाइस केलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये ते एक मुख्य क्षण असतो, कारण त्यांच्या हार्टवरती ऑपरेशन होणार असते. त्यावेळेला पेशंटना न घाबरता, स्ट्रेस न घेता, सगळं व्यवस्था असलेल्या जागेमध्ये जाऊन, सगळं व्यवस्था म्हटलं तर ICU, ऑपरेशन थिएटर, सर्जनचं ऑपरेटिव्ह स्किल्स, त्यांचे एक्सपिरियन्स आणि त्यांची अवेलेबिलिटी, सर्जनचं अवेलेबिलिटी पण बघावं लागतं. हे सगळं बघून त्यांनी एक डिसिजन घ्यावं. तिथं ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाणार आहेत तिथं सगळं कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला मॅनेज करायला व्यवस्था आहे की नाही, सर्जन 24 तास अवेलेबल आहेत की नाही आहेत, त्यांच्याकडे सगळं ICUची व्यवस्था आहे की नाही, दुसरं खाण्यापिण्याची स्वच्छताची व्यवस्था आहे की नाही, हे सगळं गोष्टी लक्षात ठेवून त्यांना एक डिसिजन घ्यायला पाहिजे की आम्हाला हिथं करायचं आहे सर्जरी. आणि डॉक्टर, जनरल हार्ट हेल्थसाठी तुम्ही काय ॲडवाइस देणार थोडक्यात? एक चांगला हार्टसाठी एक पंचसूत्र आहेत, हे पंचसूत्र आहेत. त्याच्यामध्ये लवकर उठावं, सकाळी सकाळी जॉगिंगला जावं, कमीत कमी 10,000 स्टेप्स व्हायला पाहिजे, दिवसभर हसत राहावं, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं पाहिजे, डाएटवरती कंट्रोल पाहिजे, टाळलेलं नॉनव्हेज, शुगर सगळं कमी खावं, स्मोकिंग न करावं आणि रेग्युलर हेल्थ चेकअप करून घ्यावं. पूर्वी आम्ही म्हणायचो की तुम्ही ज्या वेळेला 50चं वयाचं वर किंवा 60चं वयाचं वर केल्यानंतर हार्टचं चेकअप करून घ्यावं. आता ते वय 30ला शिफ्ट झालंय. ज्या वेळेला तुम्ही 30 वयाचे माणूस होता त्यावेळेला एक बेसिक हार्ट चेकअप करून घ्या आणि रेग्युलरली एव्हरी 5 इयर्स 6 इयर्स तुम्ही करत राहिला तर मग दॅट इज व्हेरी गुड.